उपस्थित बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र भावे अभिवादन करून ही मुंबई आहे नवी, ही मुंबई आहे नवी, पण मी आहे कवी. ही मुंबई आहे नवी, पण मी आहे कवी. आम्हाला इथली सत्ता हवी, आम्हाला इथली सत्ता हवी, कारण विकासाची, नव्या मुंबईला विकासाची पालवी फोडायची आम्हाला नवी. तुम्ही प्रत्येक वार्डाच्या प्रभागाच्या मारलेले आहेत अनेक वेळेला चक्रा. तुम्ही प्रत्येक वार्डाच्या प्रभागाच्या मारलेल्या आहेत अनेक चक्रा. मग का निवडून येणार नाहीत आपल्या 111? इथे चालणार नाही ठाकरे बंधूंचा नकरा. इथे चालणार नाही ठाकरे बंधूंचा नकरा. म्हणूनच बीजेपीच्या निवडून येणार आहेत आमच्या सर्वांचे नेते आज या मंचकावर उपस्थित आहेत. या ठिकाणी रवींद्र चव्हाणजी महाराष्ट्र पालथा घालून ते या ठिकाणी आलेले आहेत. गाडीतून उतरताना मी बघितलं की कोणी साऊथ इंडियन माणूस आलाय की काय. पण ठीक आहे, आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेलात आणि अनेक दिग्गजांना एक जबरदस्त अशा पद्धतीचा धक्का देण्याचा आपण प्रयत्न केला. अनेक लोक बीजेपीमध्ये आपण आणले आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेला विकासाचा जो गाडा आहे तो गाडा अजूनही गतिशीलतेने पुढे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला. या ठिकाणी गणेश नाईक साहेब आहेत. विकासाला गती देणारा अशा पद्धतीचा माणूस, मनामध्ये कसलाही जातीचा किंवा कसली भावना न ठेवणारा, समतेचा विचार घेऊन जाणारा अशा पद्धतीचा नेता. आणि या 111 जागांमध्ये जवळजवळ 9 लोक आमचे बौद्ध समाजाचे आपण उमेदवार दिलेले आहेत. पण त्यातले 1-2 RPIचे दिले असते तर बरं झालं असतं. पण बौद्ध समाजाला पण न्याय दिला चांगली गोष्ट आहे. 111 जागांमध्ये 9 आमच्या बौद्ध समाजाचे लोक आहेत. गणेश नाईक हे अत्यंत डॅशिंग असणारे नेते आहेतच. सामना करायचा ठरवलं तर ते सामना करतात. आणि जाता जाता त्यांनी दिलेला आहे इशारा, जाता जाता त्यांच्या दुश्मनांना त्याने दिलेला आहे इशारा. म्हणून तुम्हाला दिसतोय सारा पसारा. या ठिकाणी मंदाताई म्हात्रे जे आहेत आमच्या मॅडम, अत्यंत ऍक्टिव्ह असणाऱ्या आमदार आहेत. भारतीय जनता पार्टी बरोबर अत्यंत प्रामाणिकपणाने ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत. या ठिकाणी संजीवजी नाईक आहेत आमच्यासोबत, लोकसभेत होते आणि लोकसभेमध्ये असताना त्या ठिकाणी त्यांच्या बंगल्यावर, त्यांच्या घरी रोज 20, 30, 40 लोक जेवायला जायचे. फीज जे आहे ते फीज इकडून यायचे. त्यांना सांगितले सध्या मला फीज खायला मिळत नाही, त्यासाठी ते बोलले मला तिकडे दिल्लीला बोलवा. तर संजीव नाईक आमचे चांगले मित्र आहेत. सुभाष भोईर आहेत, संदीप नाईक आहेत, आमचे माजी महापौर ज्यांना आपण महापौर बनवलं होतं ते सुधाकर सोनावणे, त्यानंतरच्या मूव्हमेंटपासून ते माझ्यासोबत आहेत. डॉक्टर राजेश पाटील बीजेपीचे जिल्हाध्यक्ष, सागर नाईक माजी महापौर, आमचे सिद्धराम ओहाळ, महेश खरे, सुरेश बारसिंग आणि अनेक मान्यवर मंचकावर उपस्थित आहेत. 29 महानगरपालिकाच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुका आपल्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने फार पुढे जातो आहे. नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत.
नरेंद्र मोदींचा नारा आहे सबका साथ सबका विकास. नरेंद्र मोदींचा नारा आहे सबका साथ सबका विकास. मग का दिसणार नाही आपणाला अंधार आहे त्या ठिकाणी प्रकाश? अंधाराच्या ठिकाणी प्रकाश निर्माण करण्याचं सामर्थ्य असणारा एक जबरदस्त नेता. विकास अत्यंत महत्वाचा मानून प्रत्येक खालच्या माणसाला वरती आणणारा माणूस. त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये 25 कोटी लोक गरीब रेषेच्या वर आले. आपल्याला माहित आहे की त्यांच्या काळामध्ये अनेक योजना सुरू करण्यात आल्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीच्या बाजूला असणाऱ्या इंदू मिलच्या जागेची मागणी गेल्या 20 वर्षापासून होत होती, 20-25 वर्षापासून होत होती. काँग्रेसच्या काळामध्ये ती जागा मिळाली नाही. 3600 कोटी रुपये किमतीची जागा आहे. बाबासाहेबांसाठी कोटीचा विषय नाही. पण देवेंद्र फडणवीस 2014ला मुख्यमंत्री असताना त्यांनी मी त्यांना जाऊन भेटलो आणि ताबडतोब एनटीसीला सांगितलं आणि ती जागा ताबडतोब मिळाली. त्या ठिकाणी भव्य अशा पद्धतीचं स्मारक उभं राहत आहे. बाबासाहेबांचा 350 फुटाचा पुतळा, फाउंडेशन 100 फुटाचं. आणि या देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा गुजरातमध्ये सर्वात उंच आहे. त्यानंतर दुसरा पुतळा बाबासाहेबांचा अत्यंत उंच पुतळा या देशामध्ये आहे. जागतिक कीर्तीचं अशा पद्धतीचं स्मारक त्या ठिकाणी होत आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने 1200-1300 कोटी रुपये खर्च करून मोदी साहेबांच्या काळामध्ये संविधान मजबूत झालेलं आहे. कोण म्हणतो या देशाचं संविधान कोणी बदलणार आहे? मी माझ्या दलित समाजाला, बौद्ध समाजाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणालाच बदलता येणार नाही. जो बदलण्याचा प्रयत्न करेल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. नरेंद्र मोदींनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्याचं जाहीर केलेला आहे. प्रत्येक त्यांच्या पार्लमेंटच्या भाषणामध्ये, अनेक ठिकाणच्या भाषणांमध्ये बाबासाहेबांचं नाव ते घेतात. आणि हे काँग्रेसवाले बाकीचे लोक म्हणतायत की हे संविधान बदलणार. तर नरेंद्र मोदीजी संविधान बदलणारे नाही, ते संविधानाला मजबूत करणारे आहेत. हे आपल्या समाजामध्ये सातत्यानं गैरसमज करत असतात. म्हणून मी आपल्याला हे सांगण्यासाठी आलेलो आहे की नरेंद्र मोदीजी अत्यंत ऍक्टिव्ह असणारे प्रधानमंत्री आहे. संविधानाला मजबूत करणारे ते नेते आहेत. देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा झालेले आहेत. पहिली 5 वर्ष त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. मुंबई, नवी मुंबई अत्यंत डेव्हलपमेंटच्या दिशेनं ते जात आहेत. अनेक कामं जी आहेत ती कामं पूर्ण करायची आहेत. आपल्या स्लममध्ये राहणाऱ्या माणसाला पक्का घर देण्याची स्कीम सुरू आहे. आणि नव्या मुंबईमधल्या ज्या समस्या आहेत तिथं बाजूला तिथे आपलं बुद्धविहार आहे. सुंदर अशा पद्धतीचं बुद्धविहार या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे, बाजूलाच आहे. आम्ही सर्व लोक जे आहोत, आम्ही सर्व लोक सर्वांना जोडणारे लोक आहोत. आम्हाला माणसं तोडायची नाहीत. उद्धव साहेब तुम्ही आमच्यासोबत राहायला पाहिजे होतं, तुम्ही देवेंद्रजींच्या सोबत राहायला पाहिजे होतं. मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही तिकडे जाऊ नका, तुम्ही तिकडे जाऊ नका, तुम्ही तिकडे, मी तिकडून इकडे आलेलो आहे तर आपण तिकडे कशाला जाताय? ते काँग्रेसकडे गेले आणि अत्यंत त्यांना मोठा धक्का बसला. धनुष्यबाण त्यांच्यापासून आमच्याकडे आलं. पण उद्धवजींनी विचार करणं अत्यंत आवश्यक होतं. पण ठीक आहे, आपण राज साहेबांना सोबत घेतलेला आहे, घ्या, पण तुम्हाला यश अजिबात मिळणार नाही. मुंबईमध्ये, नव्या मुंबईमध्ये, मुंबई आमची प्रतिष्ठेची आहेच आहे. आज आपली सभा तिथं आहे. पण नव्या मुंबईच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी राज्याचं सरकार आपल्या सोबत आहे. आणि गणेश नाईक साहेब, मंदाताई हे 2 आमदार आपल्या विधानसभेमध्ये आहेतच. आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. आणि त्यासाठीच या ठिकाणी आजची सभा ठेवलेली आहे. मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी सगळे जे आपले उमेदवार 111 उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा देतो. तुमचं कमळ जे आहे ते कमळ फुललेलं आहेच आहे. त्या कमळाचा शिक्का 15 तारखेला बटन दाबायचं आहे. आणि हे 111 जे उमेदवार आहेत त्याच्यातले सगळे निवडून आले तर आनंदच आहेत.
पण जास्तीत जास्त लोक जे आहेत 100 पार म्हणजे 100 तरी आपले निवडून येतील या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे, ती करा. आणि माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे हा आपल्यासोबत आहे, आपल्या BJP सोबत आहे आणि माझे सगळे कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळं मी माझ्या बहुत माझं निवेदन आहे या बाकीच्या लोकांचं ऐकू नका, कारण ते खोटं बोलतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी कमळाला मतदान करावं असं आवाहन करतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.